दुनियादारी म्हणजे काय? तुला चांगलंच माहितीये, तू सांग. त्यांनी तर असं वाटतं की आमचीच कॉलेजची लाईफ चालू आहे. दुनियादारी मूवी मी बघितलेली आतापर्यंतची सर्वात बेस्ट मूवी आहे, कारण ती माझ्या लाईफशी रिलेटेड आहे. मी आता ज्या कॉलेजमध्ये शिकते, आय थिंक सो त्याच कॉलेजमध्ये ती मूवी शूट झाली आहे. आणि मला ती मूवी बघितल्यावर असं वाटतं की ती मूवी काहीतरी कुठेतरी आमच्या लाईफशी रिलेटेड आहे. दुनियादारी म्हणजे 4 वर्ष 4 फोटोमध्ये फक्त आमच्या कॉलेजमध्ये नाही येते, अजून यायचं आमचं सेकंड इयर यायचं, फर्स्ट इयरला अजून भेटलं नाही. ती अप्रतिम होती, असं वाटत होतं की ती फिल्म संपूच नाही. स्टाईल खूप म्हणजे इम्प्रेस करते, पर्सनॅलिटी मॅटर करते त्याची. त्याचा पिक्चर मला खूप आवडलेला आहे. आणि जो बॉन्ड त्या मूवी मध्ये दाखवलाय तोच बॉन्ड आमच्या मैत्रिणींमध्ये पण आहे. यार हीच तर ते दुनियादारी आहे आणि हेच दुनियादारी पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. तर पाहिलं, दुनियादारी ना ही सर्वांसाठी वेगळी असते, पण एक गोष्ट मात्र खरं आहे की या दुनियादारीमध्ये मज्जा आणि मस्ती हमखास असते. आता या चित्रपटाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, पण हा चित्रपट पाहताना आपल्याला तो जितका आवडला आहे, तो चित्रपट ना एका पुस्तकावर आधारित आहे आणि ते पुस्तक लिहिले सुहास शिरवळकर यांनी. त्यांनी जे पुस्तक लिहिले त्यातलीच पात्र उचलून हा चित्रपट बनला. चित्रपटातला स्वप्नील जोशी आपल्याला आवडला, त्यातली सुरेखा आपल्याला आवडली, दिग्या आपल्याला आवडला, पण ही सगळं पात्र जर तुम्हाला त्याबद्दल अजून माहिती करायची आहे तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचा. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम. मराठी साहित्याच्या सुंदर आणि समृद्ध इतिहासातल्या प्रत्येक पानावर कोरलेल्या कथा, काव्य, विचारांची ओळख, लेखक, पुस्तके आणि साहित्याच्या रंगमंचावरून ते तुमच्यापर्यंतचा प्रवास. प्रसिद्ध कादंबरीकार आणि रहस्यमय लेखक सुहास शिरवळकर या नावाबद्दलच मराठी वाचकांमध्ये आपुलकीची भावना आहे. सुहास शिरवळकरांनी 300हून अधिक कादंबऱ्या लिहिल्यात, अनेक रहस्य कथा लिहिल्यात, ज्यांनी वर्षानुवर्षे वाचकांना भुरळ घातली आहे. त्यांचं लिखाण वाचून त्यांच्या लेखनाच्या प्रेमात न पडलेला वाचक शोधूनही सापडणार नाही. आणि त्यात ठळक नाव येतं ते म्हणजे दुनियादारी या कादंबरीचं. आज ज्या चित्रपटाने मराठीतील अनेक विक्रम मोडली आहेत, असा दुनियादारी हा चित्रपट याच सुहास शिरवाळकरांच्या दुनियादारी या कादंबरीवर आधारित आहे. मोठ्या पडद्यावर येऊन गेलेला दुनियादारी या सिनेमामुळे कथानक जरी सर्वांना माहीत असला तरी मूळ पुस्तकात कथा आणि प्रसंग मात्र वेगळं आहे. या पुस्तकावर काढलेला दुनियादारी या चित्रपटापेक्षा पुस्तक जास्त प्रभावी आणि आपल्या जवळचं वाटतं आणि हेच लेखकाचं वैशिष्ट्य. दुनियादारी हे पुस्तक चित्रपटापेक्षा बरंच वेगळं आहे बरं का. जर एखादा विचार करत असेल की मी तर चित्रपट पाहिलाय, या पुस्तकाला मी का बरं वाचू, तर मला त्याला सांगावंसं वाटेल की चित्रपट आणि पुस्तकामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पुस्तकामध्ये प्रेमाचा त्रिकोण तर आहे आणि तेच या चित्रपटात देखील आहे, पण या पुस्तकामध्ये त्रिकोणाला उपकथानक म्हणून ठेवलं आहे. चित्रपट हा जास्त लव्ह स्टोरी होता, पण हे पुस्तक कॉलेज लाईफ आणि त्याहूनही जास्त गमती जमतीवर आधारित आहे. पुस्तक हे श्रेयश आणि त्याचे पालक, मित्र, मैत्रिणी आणि त्याच्याबरोबर असलेले संबंध आणि या सर्वांबद्दल मनात असलेले त्याचे विचार यावर जास्त बोलतं. पुस्तकाचा शेवट सुद्धा चित्रपटापेक्षा वेगळाच आहे आणि तो जास्त रिअलिस्टिक वाटतो. एकंदरीत पुस्तक हे चित्रपटापेक्षा खूप चांगलं असून हे खास वाचावं असं आहे. 1982 मध्ये पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीची लोकप्रियता प्रत्येक पिढीच्या तरुणाईमध्ये कायम आहे. लेखक सुहास शिरवळकर त्यांच्या डिटेक्टिव्ह थ्रिलर्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांनी लघुकथा, एकांकिका याशिवाय ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली कादंबरी रूपमती देखील लिहिली होती. त्यांच्या एका लघुकथेवर आधारित देवकी या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथेचा राज्य पुरस्कार मिळाला. पुण्यातल्या SP कॉलेजमध्ये घडणारी ही कथा, तसं म्हणायला गेलं तर SP असो किंवा कुठलंही महाविद्यालय, इथून तिथून सगळीकडेच ही कथा दिसते. कॉलेज लाईफ आणि त्यावरही कट्टा म्हणजे काय
हे कोणालाही सहज या पुस्तकात समजेल. मुंबईहून प्रथमच पुण्याला येऊन कॉलेजचा अनुभव घेणारा श्रेयश तळवलकर या पात्राच्या अवतीभोवती ही कथा चालते. थोडासा शिवराळ, बाहेरून कडक पण आतून मऊ असा दिगंबर म्हणजेच आपला लाडका दिग्या, डोकाबाज करामती करणारा उमाकांत म्हणजे उमा, मोकळं ढाकळं वागणारी बोलणारी शिरीन, तितकीच आई वडिलांच्या धाकात असणारी सुरेखा आणि इतर अनेक, सगळे एकजात अवलिय पण जीवाला जीव देणारे. कट्ट्यापासून सुरू होणारी ही कथा हळूहळू भावनिक होऊ लागते. महाविद्यालयाची पार्श्वभूमी न सोडता थोडीशी युवा वर्गाच्या अंतर्मनात डोकावू पाहते. या कादंबरीचे यश हे त्यातल्या पात्रांच्या विविधतेमुळे आहे. प्रत्येक वाचकाला यातला कोणीतरी आपलासा वाटतो. न कळतच मन भूतकाळात घेऊन जातं. कॉलेजमधल्या मुलामुलींची ही कथा, पण ती आपल्याला त्याही पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडते. थोडक्यात सांगायचं तर श्रेयश नावाचा मुलगा मुंबईतून पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकायला येतो. आई वडील असूनही जवळचे असे नाहीत, कोणी खास मित्र मैत्रिणी देखील नाही. अशा कॉलेजमधल्या मवाली टाईपच्या ग्रुप बरोबर त्याची आता ओळख होते. त्याचबरोबर राहून आलेले अनुभव, 2 मुलींवर जडलेलं त्याचं ते प्रेम, मित्राच्या प्रियसीचं झालेलं मनाविरुद्ध ते लग्न, आईने सांगितलेली त्याची शोकांतिका, अशा अनेक अनुभवांमध्ये घडत बदलत गेलेलं श्रेयसचं असे हे आयुष्य, त्याचे विचार आणि अशा अनेक पात्रांबद्दलची ही कथा. एका गोष्टीला प्रत्येकाचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात किंवा असूही शकतात असे बऱ्याचदा विचारूनच आपण आपली मतं मांडत असतो आणि समोरच्याला चूक किंवा बरोबर ठरवून मोकळं होतं आणि शेवटी आपणच आपली मतं परिस्थितीनुसार बदलून टाकतो. हे पुस्तक वाचताना समजलेलं सर्वात मोठं रिअलायझेशन. आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, पण तरीही त्यातून शिकत, उत्तरं मिळवत आयुष्य समाधानाने घालवावे का मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींबद्दल बुडत बसावे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. ही कादंबरी क्लासिक, अगदी या शब्दाला साजेशी अशी आहे. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून हे पुस्तक नक्कीच वाचा. तुर्तास या भागात इतकंच. भेटू कलारंजनच्या पुढील भागात एका नवीन पुस्तकासह. तोपर्यंत तुम्ही वाचन करत राहा आणि पाहत राहा न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम.